ध्येयवादी देवेंद्रजी या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते आज हे पुस्तक प्रकाशन सोहळा या ठिकाणी होतोय ते आपले महाराष्ट्राचे आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, प्रदेशाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय रवीजी अनासपुरे, माननीय विजयजी चौधरी, माननीय आमचे मित्र माननीय विक्रांतजी पाटील, त्याचबरोबर आमचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहराचे शत्रुघ्नजी काटे आणि व्यासपीठावर असलेले पिंपरी चिंचवडमधील सर्व आमचे पदाधिकारी आणि व्यासपीठासमोर असलेले सर्व पत्रकार व कार्यकर्ते मंडळी. खरं तर ध्येयवादी देवेंद्रजी ज्यावेळेस पुस्तक हे लिहायचं माननीय विजय शिंदे, शीतल शिंदे यांनी ठरवलं, अत्यंत अभ्यासपूर्ण रवीजी त्यांनी ते पुस्तक लिहिलं आणि त्याच्यावर खूप स्टडीही केला. खरं तर शीतल शिंदे हे आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले भारतीय जनता पार्टीचे सलग 3 वेळा निवडून आलेले तरुण तडफदार असे नगरसेवक आहेत. आमच्या परिसरात त्यांचं अत्यंत चांगलं काम आहे. आणि दुसरा त्यांचा वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात त्यांनी एक गुरव समाजाचं, जे ओबीसीचं नेतृत्व करतात, ते गुरव समाजाचं चांगलं नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी उभारलं आहे. तरुण मुलांचं हे ओबीसी म्हणून ते काम करत असतात आणि एक ध्येयवेडा तरुण म्हणून आम्ही खरं तर विजय उर्फ शीतल शिंदे यांच्याकडे बघत असतो. आणि हे करत असताना त्यांच्या पत्नीने त्यांना मोलाचं सहकार्य या ठिकाणी लावलं. पण हे करत असताना सगळ्यांना माहिती आहे की देवेंद्रजींचं काम हे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनाच, आम्हा सर्व तरुणांना नेहमीच अट्रॅक्ट करत असतं. आणि ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्र सलग 5 वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर पुन्हा एकदा या महाराष्ट्राची जबाबदारी त्यांनी घेतली. पण हे पुस्तक प्रकाशन करायचं आणि कुणाच्या हस्ते करायचं हे ठरवत असताना आम्हाला एकमेव नाव सुचलं, ते म्हणजे रवींद्र चव्हाणजी. त्याचं कारण असं आहे की एक ॲटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष, ते सलग आमदार, मंत्री आणि आता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजींचे सर्वात विश्वासू सहकारी म्हणून रवींद्र चव्हाण यांच्याकडं बघितलं जातं. त्यामुळं खऱ्या अर्थानं रवीजी आपण लकी आहात आणि आम्ही पण लकी आहोत की माननीय देवेंद्रजी आणि आपल्या नेतृत्वामध्ये आम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आहे. मी या निमित्तानं एवढीच विनंती करणार आहे की पुस्तक खऱ्या अर्थानं सगळ्यांनी बघितलं पाहिजे. कारण आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण चरित्र वाचतो, त्या चरित्रातून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी मिळू शकतात. आणि महाराष्ट्र आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांचं आपल्याला अहोभाग्य की आम्हाला माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय रवींद्रजी चव्हाण असतील, ह्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे या पुस्तकाला मी शुभेच्छा देतो आणि या पुढील कार्यक्रमासाठी माननीय सुजाताताईंना विनंती करतो की पुढील कार्यक्रमात सूत्रसंचालन करावं. धन्यवाद.